आज आपण सिमिलॅरिटी समरूपता या चॅप्टरमधील 1.2 पाहणार आहोत। आता 1.2 सॉल्व करण्यासाठी आपल्याला काही प्रमेयांचा अभ्यास करायचा आहे। तर या ठिकाणी आपण 4 प्रमेय पाहणार आहोत। या प्रमेयांची सिद्धता किंवा प्रूफ हे आपण नंतर पाहणार आहोत। आज आपण ही प्रमेय प्रॉब्लेम सोडवताना कशी वापरायची किंवा कधी वापरायची याचा अभ्यास करणार आहोत। आता पहिलं प्रमेय आपल्याला देण्यात आलेले आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, ज्याला आपण मराठीमध्ये प्रमाणाचे मूलभूत प्रमेय असं म्हणतो। आता हे प्रमेय केव्हा वापरायचं? जर तुम्हाला प्रश्नामध्ये एक त्रिकोण दिला असेल आणि या त्रिकोणामध्ये PQ समांतर AC म्हणजे एक रेषाखंड दुसऱ्या बाजूला समांतर दिला असेल तर आपल्याला हे प्रमेय वापरता येतं। लक्षात ठेवा, पहिली गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी त्रिकोण असला पाहिजे आणि दुसरं एक रेषाखंड एका बाजूला काय असला पाहिजे, समांतर असला पाहिजे, तरच हे प्रमेय वापरता येतं। आता या ठिकाणी काय सांगितलं बघा, इन त्रिकोण ABC सेगमेंट PQ पॅरलल सेगमेंट AC। जर त्रिकोण ABC मध्ये PQ समांतर AC असेल देन तर तुम्हाला काय गुणोत्तर घ्यायचं आहे, BP/AP इज इक्वल टू BQ/QC। पाहता हे गुणोत्तर कसं घ्यायचं आहे आपल्याला, तर या ठिकाणी BP/PA इज इक्वल टू BQ/QC या पद्धतीने तुम्हाला गुणोत्तर घ्यायचे। आता गुणोत्तर घेताना लक्षात ठेवा, ज्या बाजूला एक शिरोबिंदू आहे त्यापासून सुरुवात करायची। म्हणजे हे प्रमाण घेताना म्हणजे BP/PA इज इक्वल टू BQ/QC हे प्रमाण घेताना ज्या बाजूला एक शिरोबिंदू आहे त्यापासून सुरुवात करायची। ठीक आहे, आपण अजून एक उदाहरण पाहूयात। समजा PQR हा एक त्रिकोण आहे आणि त्यामध्ये तुम्हाला LM किंवा MN ही कोणाला समांतर दिली, QR ला समांतर दिलेली आहे। ठीक आहे, म्हणजे त्रिकोणामध्ये MN हा रेषाखंड QR ला काय आहे, समांतर आहे। मग त्यावेळी तुम्ही ते गुणोत्तर कसं घेणार, पहा या ठिकाणी P हा बिंदू किंवा P हा एक शिरोबिंदू एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला 2 शिरोबिंदू आहेत। तर आपण सुरुवात करताना ज्या ठिकाणी एक शिरोबिंदू आहे त्यापासून सुरुवात करणार आहोत। मग आपलं पहिलं गुणोत्तर काय येणार आहे बघा, PM म्हणजे PM/MQ या ठिकाणी येणार आहे MQ इज इक्वल टू, आता दुसरी साईड घ्यायची PN अपॉन काय येणार आहे, NR। तर अशा रीतीने आपण काय करायचं आहे, त्यांचं गुणोत्तर किंवा रेशो घ्यायचा आहे। ठीक आहे, हे झालं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय किंवा यालाच आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम असं म्हणतो। शॉर्टकटमध्ये याला BPT असं देखील म्हणतात। नंतर दुसरं प्रमेय पाहूयात, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास म्हणजे वरच्या प्रमेयाचा हा व्यत्यास आहे, कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम। कन्व्हर्स किंवा व्यत्यास याचा अर्थ वरच्या प्रमेयाच्या उलट सिद्धता करणे। आता ते काय करतात, आपल्याला प्रश्नामध्ये उलट इन्फॉर्मेशन देतात। म्हणजे पहा या ठिकाणी तुम्हाला जर PS/SQ इज इक्वल टू PT/TR, लक्षात ठेवा या ठिकाणी ते काय म्हणतात, PS/SQ आणि PT/TR हे जर गुणोत्तर एकसारखं येत असेल देन ST पॅरलल टू सेगमेंट QR, तेव्हा ST ही कोणाला समांतर होते, QRला समांतर होते असं त्यांनी सांगितलेलं आहे। ठीक आहे, ST कोणाला समांतर होणार आहे, QRला। म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रमाण सिद्ध करायचं होतं
आणि या ठिकाणी आपल्याला समांतर रेषा आहे हे सिद्ध करायचं आहे. अशा रीतीने हे दोन प्रमेय आपल्याला 1.2 मध्ये यूज करायचे आहेत. त्यानंतर तिसरा पॉईंट आलेला आहे किंवा तिसरं थेरम आले, थेरम ऑफ बायसेक्टर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल, त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचे प्रमेय. थेरम ऑफ बायसेक्टर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल. आता या ठिकाणी रिक्वायरमेंट काय बघा, ते काय सांगतायत, इफ इन त्रिकोण ABC. आता या ठिकाणी सुद्धा तिसऱ्या थेरममध्ये सुद्धा आपल्याला त्रिकोण असणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी बघा त्रिकोण ABC आहे आणि या त्रिकोण ABC मध्ये BD इज बायसेक्टर ऑफ अँगल ABC. BD हा दुभाजक असेल कोणाचा, कोन ABCचा, म्हणजे कोन ABC हा जो अँगल आहे याचा बायसेक्टर कोण आहे, BD हा बायसेक्टर असेल तर लक्षात ठेवा वरच्या दोन थेरममध्ये किंवा दोन प्रमेयांमध्ये एक रेषाखंड दुसऱ्या बाजूला समांतर होता. आता या थेरममध्ये एक सेगमेंट किंवा एक रेषाखंड हा कोनाचा कोनदुभाजक असणार आहे, म्हणजे त्यामुळे काय होणार आहेत, कोनाचे दोन समान भाग होणार आहेत. त्यावेळी हे थेरम वापरायचं. ओके. आता जर त्रिकोण ABC मध्ये BD हा कोनदुभाजक असेल तर आपण गुणोत्तर कसं घेणार आहे, AB/BC इज इक्वल टू AD/DC. पहा आपण सुरुवात कोणत्याही एका शिरोबिंदूपासून करू शकतो. फक्त ज्या ठिकाणी कोनदुभाजक झाला आहे तो शिरोबिंदू सोडून आपल्याकडे दोन शिरोबिंदू राहतात, A आणि C. या दोन्ही शिरोबिंदूपासून तुम्ही सुरुवात करू शकता. आता प्रमाण घ्यायला त्यांनी या ठिकाणी प्रमाण घ्यायला A पासून सुरुवात केली आहे, म्हणून आपण काय करूयात, A पासून प्रमाण बघूयात. या ठिकाणी बघा AB/BC. नंतर काय केलं त्यांनी, AD. आता छेदलेली बाजू याचं गुणोत्तर घ्यायचं, AD/DC असं हे गुणोत्तर आहे. अजून एक उदाहरण बघूयात आपण. समजा या ठिकाणी XYZ हा एक त्रिकोण आहे आणि A या ठिकाणी काय झालेलं आहे, कोनदुभाजक तयार झालेला आहे. इथून कोनदुभाजक आपल्याला देण्यात आलेला आहे. मग आपण गुणोत्तर घेताना कसं घेणार आहे पहा, Z हा शिरोबिंदू न घेता आपल्याला एकतर X पासून सुरुवात करावी लागेल नाहीतर Y पासून सुरुवात करावी लागेल. सुरुवातीला आपण X पासून सुरुवात करून बघूयात. आता X पासून सुरुवात करताना लक्षात ठेवा छेदलेली बाजू सुरुवातीला घेऊ नका, न छेदलेल्या बाजू सुरुवातीला घ्या. म्हणजे पहिलं काय येणार आहे बघा, XZ/ZY हे पहिलं गुणोत्तर येईल. म्हणजेच बघा या ठिकाणी XZ/ZY इज इक्वल टू, आता नंतर काय येणार आहे, XA/AY. XA/AY या पद्धतीने आपण गुणोत्तर लिहू शकतो. समजा आपण Y पासून सुरुवात करूयात. मग गुणोत्तर कसं येणार आहे, YZ/ZX इज इक्वल टू YA. या ठिकाणी A आहे, YA/AX अशा रीतीने आपण काय करू शकतो, गुणोत्तर लिहू शकतो. ओके. तर अशा रीतीने आपण नंतर चौथं थेरम काय आलं बघा, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिकेचा गुणधर्म. आता या ठिकाणी बघा वरच्या तिन्ही थेरममध्ये त्रिकोण वापरण्यात येत होता, मात्र या चौथ्या थेरममध्ये किंवा या गुणधर्मामध्ये तुम्हाला 3 समांतर रेषा दिल्या जातील. तर या ठिकाणी बघा 1, 2 आणि 3 अशा 3 समांतर रेषा आहेत. या 3 समांतर रेषा आहेत आणि त्यांना 2 छेदिका छेदून गेलेले आहेत, L आणि M.
तर यावेळी मग गुणोत्तर कसं घ्यायचं आहे, तर या ठिकाणी त्यांनी बघा गुणोत्तर काय सांगितले आपल्याला, ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू एक्स वाय अपॉन वाय झेड. या ठिकाणी बघा ए बी अपॉन बी सी, बरोबर. नंतर काय सांगितलं, एक्स वाय अपॉन वाय झेड. म्हणजे ज्या ठिकाणी रेषांच्या आतमध्ये जे रेषाखंड आहेत त्यांचं आपल्याला गुणोत्तर घ्यायचं आहे. ओके. आता याचं अजून एक उदाहरण बघूयात आपण. सपोज या 3 समांतर रेषा असतील आणि त्यांना या 2 छेदिका काय केलेल्या आहेत, छेदून गेलेल्या आहेत. आता समजा या ठिकाणी एल, एम आणि एन, इथं पी, क्यू, आर असे बिंदू आहेत. तर आपण गुणोत्तर घेताना कसं घेणार आहे बघा, इथं 3 समांतर रेषांचा गुणधर्म वापरताना एल एम हा भाग बघा, एल एम अपॉन एम एन इज इक्वल टू पी क्यू अपॉन काय येणार आहे, क्यू आर. या ठिकाणी आपण लिहितोय पी क्यू अपॉन क्यू आर. तर अशा रीतीने ही गुणोत्तरे घ्यायची आहेत. ओके. या ठिकाणी आपण 4 प्रमेयांचा अभ्यास केलेला आहे. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, म्हणजेच त्याला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय असं म्हणणार आहोत. दुसरं एक कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, म्हणजेच त्याला प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं काय म्हणणार आहे आपण, व्यत्यास. नंतर तिसरं आपण पाहिलं थेरम ऑफ अँगल बायसेक्टर, किंवा त्यालाच आपण त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचे प्रमेय असं म्हणणार आहोत. आणि चौथं बघितलं आपण 3 समांतर रेषांचा गुणधर्म किंवा प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स, 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिकेचा गुणधर्म. असे 4 प्रमेय आपण 1.2 मध्ये यूज करणार आहोत. 1.2 मधील क्वेश्चन 1 पाहूयात. क्वेश्चन 1 मध्ये काय सांगितलं, गिवन बिलो आर सम ट्रायंगल्स अँड लेंथ ऑफ लाईन सेगमेंट्स. तर पुढे काही आपल्याला त्रिकोण दिलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला 3 त्रिकोण दिलेले आहेत आणि त्यांचे लाईन सेगमेंट म्हणजे रेषाखंड दिलेले आहेत. आयडेंटिफाय इन विच फिगर रे पी एम इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. तर या ठिकाणी ते काय म्हणत आहेत की तुम्हाला शोधायचं आहे की रे पी एम म्हणजेच रेषाखंड पी एम हा कोणत्या आकृतीमध्ये, पहा तिन्ही आकृतींमध्ये आपल्याला पी एम हा रेषाखंड देण्यात आलेला आहे आणि तो कोणत्या आकृतीमध्ये, या तिन्हीपैकी कोणत्या आकृतीमध्ये अँगल क्यू पी आरचा अँगल बायसेक्टर आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पी एम हा अँगल बायसेक्टर आहे हे सिद्ध करायचं. मग त्यासाठी आपण अँगल बायसेक्टरचं काय बघितलं आहे, थेरम बघितलेला आहे. तर त्या थेरमनुसार आपण पहिल्या आकृतीचं पाहूयात. पहिल्या आकृतीमध्ये पी एम हा क्यू पी आरचा अँगल बायसेक्टर आहे का किंवा कोनदुभाजक आहे का हे आपण चेक करूयात. तर पहिल्या आकृतीचं सोल्युशन बघा, इन त्रिकोण पी क्यू आरमध्ये, म्हणजे या ठिकाणी आपल्याला तिन्ही आकृत्यांमध्ये पी क्यू आर हा त्रिकोण दिलेला आहे. तर सुरुवातीला आपण गुणोत्तर घेणार आहोत. पी क्यू अपॉन पी आर. म्हणजे आता बघा, कोनदुभाजकाचा गुणधर्म वापरताना तुम्हाला कुठल्या एका तरी शिरोबिंदूपासून सुरुवात करायची असते. फक्त सुरुवात करताना ज्या ठिकाणी कोनदुभाजक झालेला आहे तो शिरोबिंदू सोडून तुम्हाला इतर 2 शिरोबिंदूपासून काय करायचे, सुरुवात करायची आहे. तर या ठिकाणी मी क्यूपासून सुरुवात केलेली आहे. तर पहा, आपण पहिलं गुणोत्तर काय घेतोय, पी क्यू, म्हणजे क्यूपासून सुरुवात केली आहे. वास्तविक तुम्ही असंही घेऊ शकता क्यू पी, पण मी हे नाव घेताना असं पी क्यू घेण्यात आलेलं आहे. तर पी क्यू अपॉन पी आर, या ठिकाणी पी आर आहे. पी क्यूची किंमत 7 आहे, पी आरची किंमत 3 आहे.
तर या दोन संख्येला कुठल्याही संख्येला भाग जात नाही, म्हणून क्रमांक 1 काय मिळणार आहे आपल्याला 7/3. नंतर दुसरं गुणोत्तर घ्यायचं आहे, क्यू पासूनच सुरुवात करायची आपल्याला. QM/MR हे गुणोत्तर येईल, पण या ठिकाणी आपल्याला नाव काय घेतलं आपण, QM/RM, फक्त उलट नाव घेण्यात आलेलं आहे, मात्र गुणोत्तर तेच आहे MR. QMची किंमत आहे 3.5 आणि MRची किंवा RMची किंमत आहे 1.5. आता यांचे आपण पॉईंट कॅन्सल करूयात. या ठिकाणी 3.5 आणि छेदस्थानी किती आहेत 1.5. तर वरती पण पॉईंट नंतर एक संख्या आहे आणि खाली सुद्धा पॉईंट नंतर एक संख्या आहे. आपण काय करूयात, दोन्हींचे पॉईंट कॅन्सल करूयात. म्हणजे 3.5चे होतील 35 आणि 1.5चे होतील 15. ओके. आता या दोन्हींना भाग घालूयात आपण. 5×7 35 आणि 5×3 15. याचा अर्थ आपल्याला दुसरं जे गुणोत्तर मिळणार आहे ते किती मिळणार आहे 7/3. तर हा आपल्याला दुसरा आकडा मिळणार आहे. तर 1 व 2 वरून आपल्याला काय मिळणार आहे, PQ/PR = QM/RM. म्हणजे हे दोन्ही गुणोत्तर एकसारखे आहेत, म्हणून 1 व 2 वरून किंवा फ्रॉम 1 and 2 रे PM इज द बायसेक्टर ऑफ अँगल QPR. म्हणजेच किरण PM हा QPRचा काय आहे, दुभाजक आहे. हे कशावरून, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासावरून. ठीक आहे. आता दुसऱ्या आकृतीमध्ये बघा काय सांगितले, पुन्हा आपल्याला PQR हाच त्रिकोण देण्यात आलेला आहे, मात्र आपल्याला फक्त या ठिकाणी रेषाखंडांच्या किमती वेगवेगळ्या देण्यात आलेल्या आहेत. PRची किंमत 7 आहे, PQची किंमत 10, MQची किंवा QMची 8 आणि MRची किंमत आहे. आपण या तीन आकृतींमध्ये सुरुवातीला Q पासून सुरुवात करणार आहोत. दुसऱ्या सोल्युशन बघा, इन त्रिकोण PQR. त्रिकोण PQR मध्ये, मराठीमध्ये या त्रिकोण PQR मध्ये PQ/PR पुन्हा आपण कशापासून सुरुवात केली, Q पासून. QP लिहू शकता किंवा PQ लिहू शकता. PQ/PR आता PQची किंमत आहे 10, PRची किंमत देण्यात आली आहे 7. आता या दोन्ही संख्येला कुठल्या संख्येने भाग जातोय का, तर नाही, म्हणून आपलं क्रमांक 1 हा 10/7 येणार आहे. नंतर आलेत QM/RM. या ठिकाणी बघा 8/6. या दोन्ही संख्यांना 2ने भाग जातोय, 2×4 = 8, 2×6. पण दुसरं गुणोत्तर आपल्याला मिळालं 4/3. आता पहा, 1 नंबरचं गुणोत्तर आणि 2 नंबरचं गुणोत्तर हे एकसारखं आलेलं नाही, म्हणजे नॉट इक्वल टू. दोन्ही गुणोत्तर एकसारखी नाही आहेत, म्हणून रे PM इज नॉट द बायसेक्टर ऑफ QPR. मराठीमध्ये काय लिहिणार आहे तुम्ही, रेख PM हा किंवा किरण PM हा कोण QPRचा दुभाजक नाही. हे कशावरून, 1 व 2 वरून आपल्याला ही दोन गुणोत्तर आपल्याला मिळणार आहेत. ठीक आहे. नंतर आपल्याला तिसरं पुन्हा त्रिकोण PQRच देण्यात आलेला आहे. आपल्याला गुणोत्तर पुन्हा 30 घ्यायचे आहेत, फक्त किमती बदलून घ्यायच्या आहेत. पुन्हा PQची किंमत या ठिकाणी 9 देण्यात आलेली आहे, PRची किंमत 10 देण्यात आलेली आहे. दोन्ही संख्यांना एका संख्येने भाग जात नाही, त्याच्यामुळे आपलं पहिलं गुणोत्तर काय राहणार आहे, 9/10च राहणार आहे. नंतर QM/RM म्हणजे QM/RM देण्यात आलेले 3.6 आणि 4. आता 3.6 आणि 4 या आपण काय करूयात, पूर्ण संख्या करून घेऊयात. 3.6/4 देण्यात आलेले आहे. आता 3.6चा आपण पॉईंट कॅन्सल केला तर ते काय होतील, 36 होतील. पण मात्र छेदस्थानी आपल्याला पॉईंट कॅन्सल करायला पॉईंट आलेला नाही, म्हणून आपण काय करणार, या ठिकाणी 0 वाढवून घेणार. म्हणजे तुम्ही जर वरची संख्या 1 घर या ठिकाणी शिफ्ट होत असाल उजव्या बाजूला, तर खालची संख्यासुद्धा 1 घर आपल्याला काय करावं लागते, उजव्या साईडला शिफ्ट व्हावं लागतं, म्हणून आपण त्याचं 40 करून घेतलेले आहेत. आता या दोन्ही संख्यांना भाग जातोय 4ने, 4×9 = 36 आणि 4×10 = 40. तर गुणोत्तर किती येणार आहे, 9/10. हे आपल्याला दुसरं समीकरण मिळणार किंवा दुसरं गुणोत्तर मिळणार. आता दोन्ही गुणोत्तर जर बघितली तर 9/10 9/10 हे दोन्ही गुणोत्तर काय आलेले आहेत, सेम आलेली आहेत. म्हणून PQ/PR = QM/RM हे आपल्याला गुणोत्तर मिळणार आहे. मग 1 व 2 वरून फ्रॉम 1 and 2
रे पी एम इज द बायसेक्टर ऑफ क्यू पी आर. म्हणजेच किरण पी एम हा क्यू पी आरचा दुभाजक आहे. तर त्याचं रिझन काय लिहायचं? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. तर अशा रीतीने आपला क्वेश्चन 1 हा कंप्लीट झालेला आहे. आता पाहूयात क्वेश्चन 2 काय देण्यात आलेला आहे. क्वेश्चन 2 मध्ये काय सांगितले बघा, इन त्रिकोण पी क्यू आर. तर या ठिकाणी आपल्याला त्रिकोण पी क्यू आर देण्यात आलेला आहे. पी क्यू आर, ठीक आहे. तर हा आपला त्रिकोण आहे. यामध्ये पी एमची किंमत किती दिली आहे त्यांनी? 15. पी एम दिला आहे आपल्याला 15 आणि पूर्ण पी क्यू दिलेलं आहे त्यांनी बघा या ठिकाणी. पूर्ण पी क्यूची किंमत आपल्याला किती दिली आहे त्यांनी? 25 दिलेली आहे. ओके, म्हणजे थोडक्यात पी एम किती तर झाला मग? तर पूर्ण 25मधनं 15 गेले तर उरले किती? 10. तर एम क्यूची किंमत किती येणार आहे? 10 येणार आहे. नंतर पी आर सांगितलं आहे त्यांनी. हा पूर्ण पी आर आपल्याला दिला आहे 20 आणि एन आर दिलेला आहे आपल्याला 8. तर त्यांनी काय विचारलं आहे? स्टेट वेदर द लाईन एन एम इज पॅरलल टू साईड आर क्यू. तर ते काय म्हणतात? साईड एन एम किंवा लाईन एन एम ही आर क्यूला पॅरलल आहे की नाही हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. आता यामध्ये आपण कोणतं थेरम वापरू शकतो? पहा, त्रिकोण दिलेला आहे आणि त्रिकोणामध्ये एन एम समांतर काय दाखवायचे आपल्याला? आर क्यू हे प्रूफ करायचे. म्हणजे या ठिकाणी आपण बी पी टीचा कन्व्हर्स यूज करणार आहोत, म्हणजे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचे व्यत्यास. प्रमाणाचा मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास यूज करताना आपल्याला काय करायचे? गुणोत्तर एकसारखं आणायचे. कशा कशाचं गुणोत्तर? तर पी एन अपॉन एन आर आणि पी एम अपॉन एम क्यू यांचं गुणोत्तर आपल्याला एकसारखं आणायचं. मग आपल्याला या ठिकाणी या चारींच्या किमती माहिती असणे आवश्यक आहे. तर आता बघा या ठिकाणी तुम्हाला पी आर दिलेला आहे 20, पूर्ण पी आर 20 दिलेला आहे आणि एन आर त्यातला 8 आहे. मग 20मधून 8 गेले उरले किती? 12. तर पी एनची किंमत किती येणार आहे आपल्याला? 12 मिळणार आहे. पी एमची किंमत 15 आहे आणि एम क्यूची किंमत किती मिळवणार आहे आपण? 10. तर अशा रीतीने चारही रेषाखंडांची किमती मिळाल्या की आपण काय करणार? ते गुणोत्तर एकसारखं येतं आहे का ते चेक करणार. तर पाहूयात खाली सोल्युशनमध्ये की आपल्याला माहिती आहे की पी एन अधिक एन आर मिळून काय होतो? पूर्ण पी आर होतो. पूर्ण पी आर होतो. मग पी एन आरची किंमत 8 अधिक आहे, तिकडे जाऊन काय होतील? वजा. म्हणजे आपल्याला पी एनची किती किंमत मिळणार आहे? 12. ठीक आहे. तर पी एन आपल्याला मिळाला 12 आणि एन आर किती मिळाला आपल्याला? 8. नंतर दुसरं काय सांगितलं त्यांनी? तसेच अल्सो पी एम प्लस एम क्यू इज इक्वल टू पी क्यू. इथं पहा, पी एम अधिक एम क्यू म्हणजेच काय होतं? पूर्ण एम क्यू तयार होतो. त्यामध्ये आपल्याला पी एमची किंमत दिली आहे 15. ऑलरेडी प्रश्नात आपल्याला 15 किंमत दिलेली आहे आणि पूर्ण पी क्यू किती दिलेलं आहे आपल्याला? 25. तर 25 ते अधिक 15 तिकडे जाऊन वजा होतील, म्हणजे 25 वजा 15 बरोबर किती मिळतील आपल्याला? 10. तर एम क्यूची किंमत किती मिळाली आपल्याला? 10. एम क्यू बरोबर 10. तर या ठिकाणी आपण 10 लिहूयात. तर आता आपण गुणोत्तर चेक करूयात. सुरुवातीला आपण पी एन छेद एन आर हा रेशो घेणार आहोत. तर पी एन बरोबर 12 आणि एन आर बरोबर किती दिलेत आपल्याला? 8. ठीक आहे. या दोन्हीला एका संख्येने भाग जातो आहे. 4ने 4 त्रिक 12 आणि 4 दुने 8. म्हणून खालची आपली स्टेप काय येणार आहे? पी एन बरोबर येणार 3/2 क्रमांक 1. ओके. नंतर दुसरं गुणोत्तर घ्यायचं आपल्याला दुसऱ्या बाजूचं पी एम अपॉन एम क्यू. पी एमची किंमत आहे 15 आणि एम क्यूची किंमत किती आहे? 10. याला 5ने भाग जातो आहे. 5 त्रिक 15 5 दुने 10. तर दुसरं गुणोत्तर आपल्याला मिळालं 3/2. पहिलंही गुणोत्तर आपल्याला किती मिळालं आहे? 3/2 आणि दुसरंही गुणोत्तर किती मिळाले आपल्याला? 3/2. आता दोन्ही म्हणजेच इन त्रिकोण पी क्यू आर पी एन अपॉन एन आर इज इक्वल टू पी एम अपॉन एम क्यू हे कशावरून?
1 व 2 वरून किंवा फ्रॉम 1 and 2. ज्यावेळेस ही दोन गुणोत्तर एकसारखे येतात त्यावेळेस तो रेषाखंड त्या बाजूला काय असतो, समांतर असतो. मग आपण खाली काय लिहिणार आहे, लाईन NM पॅरलल साईड RQ. हे कशावरून, कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. रेषा NM ही बाजू RQ काय आहे, समांतर आहे. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. तर अशा रीतीने हे आपलं दुसरं गणित कंप्लीट झालेलं आहे. पाहूयात तिसरं गणित काय देण्यात आलेलं आहे आपल्याला. इन त्रिकोण MNP, NQ इज द बायसेक्टर ऑफ अँगल N. लक्षात ठेवा NQ हा कोणाचा अँगल बायसेक्टर देण्यात आलेला आहे, अँगल MNP या कोणाचा तो काय आहे, अँगल बायसेक्टर आहे असं त्यांनी सांगितले. आपण गुणोत्तर घेताना एक तर M पासून सुरुवात करणार आहोत किंवा P पासून सुरुवात करणार आहोत. N आपल्याला घ्यायचा नाही आहे, N पासून आपण सुरुवात करू शकत नाही. आता माहिती काय काय दिली आहे बघा. MN बरोबर 5, MN बरोबर 5, PN बरोबर 7, PN बरोबर 7, MQ किती दिले आपल्याला 2.5. आपल्याला रेषाखंड कोणता शोधायचा आहे, फक्त QP हे गुणोत्तर आपल्याला शोधायचं आहे. पाहूयात आता या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन कशी दिली, अँगल बायसेक्टरची दिली. जे आपण अँगल बायसेक्टर थिअरम इथं यूज करणार आहोत, म्हणजे कोन दुभाजकाचं प्रमेय या ठिकाणी आपण यूज करणार आहोत. ओके, सो खाली या सोल्युशनमध्ये बघा, इन त्रिकोण MNP, मराठीमध्ये लिहा त्रिकोण MNP मध्ये NQ इज द बायसेक्टर ऑफ अँगल N. मराठीमध्ये काय लिहिणार, त्रिकोण MNच्या कोन Nचा NQ हा काय आहे, दुभाजक आहे, असं मराठीमध्ये वाक्य टाकायचे. आपण गुणोत्तर कुठून लिहितोय बघा, PN पासून सुरुवात केली, PN छेद MN बरोबर QP छेद MQ. रिझन काय लिहिलं त्याला, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम, कोन दुभाजकाचे प्रमेय. त्यामध्ये किमती भरूयात, 7/5 QPची किंमत आपल्याला शोधायची आहे, त्यामुळे छेदस्थानी 2.5 MQची किंमत येणार आहे. आता तिरकस गुणाकार करूयात. आता या ठिकाणी त्यांनी एक स्टेप काय केलेली आहे, कट केलेली आहे. मी या ठिकाणी एक स्टेप यूज करतोय. ही स्टेप काय करतो मी, वाढवतोय. तिरकस गुणाकार करून QP गुणिले 5 बरोबर 7 गुणिले 2.5, 7 गुणिले 2.5. ओके, आता हे गुणाकार 5 तिकडे काय होतील, भागाकार, म्हणून आपल्याला पुढची स्टेप काय मिळणार आहे, QP इज इक्वल टू 7 गुणिले 2.5 छेद 5. आता 2.5 एक्के 2.5 आणि 2.5 दुने 5, म्हणजे काय येणार आहे परत 7/2 हे गुणोत्तर राहणार आहे. आता 2ने जर 7ला भागाकार केला तर उत्तर किती येणार आहे आपलं, 3.5. म्हणून आपल्याला QP किती मिळणार आहे, 3.5 युनिट्स मिळणार आहे. तर अशा रीतीने प्रश्न तिसरा तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. नंतर पुढे चौथा प्रश्न पाहूयात काय देण्यात आलेला आहे. मेजर ऑफ सम अँगल्स इन द गिवन फिगर आर गिवन, प्रूव्ह दॅट काय करायला सांगितले आपल्याला, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. म्हणजे AP अपॉन PB आणि AQ अपॉन QC आपल्याला प्रूफ करायला सांगितलं आहे. ठीक आहे, हे गुणोत्तर होतं. हे गुणोत्तर आपल्याला कधी मिळणार आहे, त्रिकोणामध्ये जर PQ हा कोणाला BCला समांतर असेल तर आपल्याला हे गुणोत्तर घेता येतं BPT-नुसार. आधी आपल्याला प्रूफ करावं लागेल की PQ BCला पॅरलल आहे. तर या ठिकाणी एक इन्फॉर्मेशन त्यांनी दिली, 60°. आता लक्षात घ्या, 60°, हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर या दोन रेषा काय असतात, एकमेकांना समांतर असतात. का समांतर असतील, तर लक्षात ठेवा या दोन समांतर रेषांना ही छेदिका काय केली आहे, छेदून गेलेली आहे. ओके, पुन्हा दाखवतो तुम्हाला मी. PQ आणि BC या ठिकाणी दोन अँगल तयार झालेले आहेत, 60°, हे कॉन्ग्रुएंट अँगल आहेत आणि त्यांना AB ही रेषा काय करून गेली, छेदून गेली असेल तर हे दोन जे अँगल तयार होतात हे करस्पॉन्डिंग अँगल तयार होतात. करस्पॉन्डिंग अँगल टेस्टनुसार PQ पॅरलल कोणाला येणार आहे, BCला येणार आहे. ठीक आहे, तर अशा रीतीने आपण हे प्रूफ करणार आहोत. सोल्युशनमध्ये बघा त्यांनी काय सांगितलं आहे,
पहिलं अँगल ए पी क्यू इज इक्वल टू अँगल ए बी सी 60 डिग्री गिवन दिलेले आहे, किंवा पक्ष, मराठीमध्ये याला आपण पक्ष लिहिणार आहोत. हे तुम्हाला ऑलरेडी आकृतीमध्ये इन्फॉर्मेशन दिली, म्हणून ए पी क्यू कॉन्गरंट ए बी सी, कारण दोन्ही 60-60 अंशाचे आहेत. आता साईड पी क्यू पॅरलल साईड बी सी, हे कशावरून, तर करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, संगत कोन कसोटीनुसार, मराठीमध्ये लिहा संगत कोन कसोटी. ओके. नंतर त्रिकोण ए बी सीमध्ये साईड पी क्यू पॅरलल साईड बी सी, आत्ता आपण एकमध्ये प्रूफ केलंच आहे की साईड पी क्यू ही साईड बी सीला काय आहे, पॅरलल आहे किंवा समांतर आहे. मग जर ती समांतर असेल तर आपण बी पी टीनुसार काय गुणोत्तर घेतो, ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी हे आपलं गुणोत्तर असतं. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार, असं त्याचं रिझन लिहायचं आहे. हे झालं आपलं प्रूफ. तर अशा रीतीने हे चौथं गणित आपल्याला कंप्लीट करायचं आहे. चौथ्या गणितानंतर आपल्याला बघायचं आहे पाचवं गणित. पाचव्या गणितामध्ये काय सांगितलं, इन ट्रॅपेझियम ए बी सी डी साईड ए बी पॅरलल साईड पी क्यू साईड डी सी, या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला 3 समांतर रेषा देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे आपण या ठिकाणी कशाचा गुणधर्म वापरू शकतो, 3 समांतर रेषांचा गुणधर्म. आता 3 समांतर रेषांचा गुणधर्म म्हणजे कसा वापरणार, तर बघा या ठिकाणी जे रेषाखंड आहेत 3 रेषांच्या आतमध्ये येणारे ए पी अपॉन पी डी हे गुणोत्तर घेऊ शकतो आपण, आणि बी क्यू आपण काय घेऊ शकतो, क्यू सी. ठीक आहे. ए पी किती आहे 15, पी डी किती देण्यात आलेला आहे 12, क्यू सी किती आहे 14. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे बी क्यू किती आहे. ठीक आहे. सो आपण या ठिकाणी 3 समांतर रेषांचा काय वापरणार आहोत, गुणधर्म. तर सोल्युशनमध्ये बघा त्यांनी काय सांगितलं आहे, ए बी पॅरलल साईड पी क्यू साईड डी सी गिवन, मराठीमध्ये इथं लिहा पक्ष, बाजू ए बी समांतर बाजू पी क्यू समांतर बाजू डी सी पक्ष, असं मराठीमध्ये लिहा. जर 3 समांतर रेषा असतील तर त्या ठिकाणी आपण 3 समांतर रेषांचा गुणधर्म वापरू शकतो. म्हणून आपल्याला गुणोत्तर काय मिळणार आहे, ए पी अपॉन पी डी इज इक्वल टू बी क्यू अपॉन क्यू सी, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड दिअर ट्रान्सव्हर्सल्स, मराठीमध्ये 3 समांतर रेषांचा गुणधर्म, असं त्याला कारण लिहायचं आहे. किमती भरूया त्यामध्ये, ए पीची किंमत 15, पी डी 12, बी क्यूची आपल्याला किंमत शोधायची आणि क्यूची 14 दिलेला आहे. तिरकस गुणाकार केल्यानंतर बघा बी क्यू गुणिले 12 बरोबर, आपण काय केलं, बी क्यू आणि 12चा तिरकस गुणाकार केला, नंतर 15 आणि 14चा गुणाकार करतोय, म्हणजे 15 गुणिले 14. ओके. आता हे गुणाकार 12 तिकडे जाऊन काय होतील, भागाकार होतील. म्हणून या ठिकाणी आपल्याला नवीन स्टेप मिळेल पुढची, बी क्यू इज इक्वल टू 15 गुणिले 14/12, तर 17.5 युनिट्स एवढं आपल्याला उत्तर मिळणार आहे. तर अशा रीतीने 5वा देखील प्रश्न आपला कंप्लीट झालेला आहे. नंतर 6वा क्वेश्चन पाहूयात. 6व्या क्वेश्चनमध्ये पुन्हा आपल्याला फाइंड क्यू पी युजिंग इन्फॉर्मेशन इन द फिगर, तर तुम्हाला क्यू पीची किंमत शोधायची दिलेल्या माहितीवरून. आता माहिती काय दिली आकृतीत नीट बघा, या ठिकाणी एन क्यू हा एका कोनातून निघालेला रेषाखंड आहे, म्हणजेच त्याला आपण कोनदुभाजक म्हणणार आहे, कारण या ठिकाणी बघा तुम्हाला 2 कोन एकसारखे आहेत हे चिन्हाने दाखवलेले, म्हणजे हा एन क्यू काय झाला, एम एन पीचा काय झाला, कोनदुभाजक झाला. मग आपण गुणोत्तर कसं घेणार आहे बघा, आपण समजा एम पासून सुरुवात केली तर एम एन अपॉन एन पी बरोबर एम क्यू अपॉन क्यू पी, एम क्यू अपॉन क्यू पी, असं एकंदरीत काय घेतो आपण, गुणोत्तर घेत असतो. ओके. सो सोल्युशनमध्ये बघा, इन त्रिकोण एम एन पी सेगमेंट एन क्यू बायसेक्ट अँगल एन, मराठीमध्ये लिहा त्रिकोण एम एन पीमध्ये रेख एन क्यू हा कोन एनचा दुभाजक आहे, पक्ष. मग आपण गुणोत्तर काय येतोय, पी एन छेद एम एन बरोबर क्यू पी छेद एम क्यू, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम, कोन दुभाजकाचे प्रमेय. किमती भरूयात 40/25 आणि क्यू पी छेद 14, तिरकस गुणाकार करूयात,
25 गुणिले QP येतील आणि 40 गुणिले 14 येतील. आता हे 25 जे गुणाकार आहे ते तिकडे जाऊन काय होतील भागाकार, म्हणून आपल्याला पुढची स्टेप मिळणार आहे 40 गुणिले 14/25 आणि हा गुणाकार आणि भागाकार करून आपल्याला किती मिळणार आहेत 22.4 एवढं आपल्याला उत्तर मिळणार आहे. तर अशा रीतीने 6वा प्रश्न देखील आपला कंप्लीट झालेला आहे. पाहूयात पुढचा प्रश्न 7व्या प्रश्नामध्ये आपल्याला आकृती बघितल्या समजणार आहे की त्या ठिकाणी 3 पॅरलल लाईन आहेत. या ठिकाणी आपण काय वापरणार आहोत 3 पॅरलल लाईन्सचा थेरम किंवा प्रॉपर्टी आपण यूज करणार आहोत. इन्फॉर्मेशनमध्ये काय सांगितलं इन द ॲडजॉइनिंग फिगर इफ AB पॅरलल CD पॅरलल FE देन फाइंड X अँड AE. 3 समांतर रेषा दिल्या आहेत, आपल्याला Xची किंमत काढायची. त्यांनी फक्त काय केलं आहे रेषा उभ्या दिलेल्या आहेत. मग आता आपण 3 समांतर रेषांचा गुणधर्म कसा वापरतोय बघा. लाईन AB पॅरलल CD लाईन FE गिवन, म्हणजे या ठिकाणी तुम्ही पक्ष लिहू शकता. आपलं गुणोत्तर कसं येतं BD/DF AC/C प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स किंवा 3 समांतर रेषांचा गुणधर्म. किमती बरोबर 8/4 12/x. आता 8 गुणिले x हा तिरकस गुणाकार होईल आणि 12 गुणिले 4 हा तिरकस गुणाकार होईल. नीट बघा 8 गुणिले x बरोबर 12 गुणिले 4 हा तिरकस गुणाकार होईल. त्यातले 8 गुणाकार तिकडे काय होतील भागाकार, म्हणून x बरोबर काय 3 x बरोबर 12 गुणिले 4/8. ओके. आता 4ने 8ला भाग जातो आहे 4 1 4 4 2 8, मग छेदस्थानी 2 येतील. पुन्हा वरती 12 आहेत म्हणून बेसक 12. तर उत्तर किती मिळणार आपल्याला एक्सची किंमत 6. या ठिकाणी आपल्याला एक्सची किंमत मिळाली 6. आता पुन्हा त्यांनी काय शोधायला सांगितलं आहे आपल्याला AE शोधायला सांगितलं आहे. आता AE कसा येतो आपल्याला माहिती आहे. AE बरोबर AC अधिक CE या दोघांची बेरीज केल्यावरती आपल्याला AE मिळतो. 12 अधिक x 12 अधिक 6 एक्सची किंमत 6 आहे. 12 आणि 6 किती झाले मग 18. म्हणून आपल्याला या ठिकाणी x बरोबर किती मिळाले 6 आणि AE बरोबर 18 युनिट्स मिळणार आहे. तर अशा रीतीने हा 7वा देखील प्रश्न आपला कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. आता पुढे 8वा प्रश्न पाहूयात. 8व्या प्रश्नात आकृती पाहिल्याच आपल्याला समजतं की या ठिकाणी अँगल बायसेक्टर थिअरम यूज करायचा आहे. कारण या ठिकाणी बघा तुम्हाला LM कोन LMNचा दुभाजक काय दिलेला आहे MT देण्यात आलेला आहे आणि त्याच्या किमतीसुद्धा देण्यात आलेल्या आहेत. आता पाहूयात एक सोल्युशन कसं आहे त्याचं. इन त्रिकोण LMN मध्ये रे MT बायसेक्ट अँगल MN. किरण MT हा कोन LMNला दुभाजक आहे किंवा दुभागत आहे. हे पक्ष आहे. आपण गुणोत्तर काय घेतो LM/MN इज इक्वल टू LT/TN. प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम कोन दुभाजकाचे प्रमेय. किमती बरोबर त्यात 6/8 LT/8. तिरकस गुणाकार करा LT गुणिले 10 LT गुणिले 10 बरोबर 6 गुणिले 8. नंतर हे गुणाकार 10 तिकडे काय होतील भागाकार. मग पुढची स्टेप काय येणार आहे LT बरोबर 6 गुणिले 8/10. आता या संख्येला भाग जातोय बघा 8/48. LT बरोबर काय येतं आहे 48/10. आता आपल्याला काय करायचं आहे 10ने 48ला भागाकार केला तर किती येणार आहे. 1 0 कॅन्सल झाला तर या ठिकाणी पॉईंट येतो म्हणजे 4.8. म्हणून आपल्याला LTची किंमत किती मिळणार आहे 4.8. किंवा तुम्ही सेपरेट साधा भागाकार करून बघितलं 48/10 तरी तुम्हाला उत्तर किती मिळणार आहे 4.8. तर अशा रीतीने आपला 8वा देखील क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. पुढे पाहूयात 9वा क्वेश्चन. याही ठिकाणी आपल्याला कोन दुभाजकाचं प्रमेय वापरायचं आहे. कारण आपल्याला आकृती पाहिल्या समजते की BD हा कोन ABCचा काय आहे दुभाजक आहे. ओके. सो या ठिकाणी आपल्याला माहिती थोडीशी वेगळ्या पद्धतीने देण्यात आलेली आहे कारण सगळ्या किमती ह्या एक्सच्या स्वरूपात देण्यात आलेल्या आहेत. आता बघूयात सोल्युशनमध्ये.
इन त्रिकोण ABC सेगमेंट BD बायसेक्ट अँगल ABC. मराठीमध्ये लिहा त्रिकोण ABC मध्ये रेख BD हा कोण ABCचा दुभाजक आहे. गुणोत्तर घेताना आपण काय लिहिणार आहे, AB छेद BC बरोबर AD छेद CD. ओके, त्याला कारण लिहा प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल किंवा अँगल बायसेक्टर थिअरम असं शॉर्टकटमध्ये लिहिलं तरी चालेल. मराठीमध्ये कारण लिहा कोन दुभाजकाचे प्रमेय. आता किमती बघा आपल्याला कशा दिलेल्या आहेत, एक्सच्या स्वरूपात दिलेल्या आहेत. ए बीची किंमत आहे एक्स, बी सीची किंमत आहे एक्स अधिक 5, ए डीची किंमत आहे एक्स वजा 2 आणि सी डीची किंमत आहे एक्स अधिक 2. तिरकस गुणाकार करूयात. लक्षात घ्या, एक्स गुणिले एक्स अधिक 2, एक्स अधिक 2 या ठिकाणी जे एक्स कंसाबाहेर आलेले आहेत ते गुणाकार आहेत. पुन्हा एक्स वजा 2 आणि एक्स अधिक 5 यांचा गुणाकार म्हणून एक्स वजा 2 आणि एक्स अधिक 5 हे वेगवेगळ्या कंसात लिहिण्यात आलेले आहेत. गुणाकार करूयात. आता एक्सने आतमध्ये गुणाकार करूयात. एक्स गुणिले एक्स म्हणजे एक्सचा काय येणार आहे, वर्ग. या ठिकाणी एक्सचा वर्ग आहे, एक्स वर्ग आहे. ते तुम्हाला एक्स 2 दिसतील पण ते एक्स वर्ग आहेत. नंतर एक्स गुणिले 2 म्हणजे ते असतील 2x, एक्स वर्ग अधिक 2x ही डावी बाजू येणार आहे बरोबर. पुन्हा आता या कंसाने या कंसाला गुणाकार करायचा आहे म्हणजे एक्स गुणिले एक्स, एक्सचा काय येणार आहे वर्ग, तर हा एक्स वर्ग आहे. पुन्हा एक्स गुणिले 5 काय येतील अधिक 5x, हा झाला एक्सचा गुणाकार. आता 2 ने गुणाकार करूया. 2 गुणिले एक्स म्हणजे वजा 2x, कारण या ठिकाणी वजाचं चिन्ह आहे, वजा 2x आणि 2 गुणिले 5, 5 दुने 10 वजा 10 येतील. आता काय करूयात, आपण सगळे एक्स एका एका बाजूला आणूयात किंवा हे सगळे एक्स आहेत. एक्स वर्ग वजा 2 अधिक 2x आणि एक्स वर्ग अधिक 5x वजा 2x हे सगळे काय करूयात, डाव्या बाजूला ट्रान्सफर करूयात. हे इथंच ठेवूयात. आता हे एक्स वर्ग इथंच असतील, तिकडचे अधिक एक्स वर्ग इकडे येऊन काय होतील वजा एक्स वर्ग. नंतर हे अधिक 2x इथंच असतील, अधिक 5x मधनं वजा 2x गेले म्हणजे राहतील किती अधिक 3x, अधिक 3x इकडे येऊन काय होतील वजा 3x बरोबर वजा 10, हे इकडं तसेच राहतील शिल्लक. ओके, आता एक्स वर्गाला एक्स वर्ग अधिक एक्स वर्गाला वजा एक्स वर्ग काय होतील कॅन्सल. 3x वजा 3x मधून अधिक 2x गेले म्हणजे राहतील वजा x बरोबर वजा 10 आणि दोन्ही साईडला वजा वजा असल्यामुळे अधिक होतील म्हणून x बरोबर किती येतील 10. तर अशा रीतीने आपल्याला x बरोबर किती किंमत मिळणार आहे 10 ही किंमत मिळणार आहे. ओके, पुढे हे झालं 9वं गणित. नंतर पाहूयात 10 नंबरचं गणित. ही आहे ॲक्टिव्हिटी. या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवा सेगमेंट पी क्यू पॅरलल सेगमेंट DE, पी क्यू DE, नंतर सेगमेंट क्यू आर हा EFला पॅरलल दिला आहे. नंतर सेगमेंट पी क्यू हा कोणाला DEला पॅरलल दिलेला आहे. प्रूफ काय करायचं आपल्याला, सेगमेंट PR पॅरलल सेगमेंट EF. तर या ठिकाणचं जे सेगमेंट आहे दोन्ही ते आपल्याला काय करायचे पॅरलल दाखवायचे आहेत. तर पाहूयात की या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्हिटी काय दिली आहे, कृती. इन त्रिकोण XDE. आता पहा हा XDE त्रिकोण XD आणि E म्हणजे हा त्रिकोण. या त्रिकोणामध्ये ते काय म्हणतायत PQ पॅरलल DE, PQ पॅरलल DE आहे. म्हणजे त्रिकोणामध्ये एक रेषाखंड दुसऱ्या बाजूला समांतर असेल तर आपण BPT वापरतो. मग BPT वापरताना कसं वापरणार आहे आपण बघा, या ठिकाणी XP अपॉन PD आणि XQ अपॉन
क्यू ई या पद्धतीने आपण गुणोत्तर वापरतो. मग असंच या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे बघा खाली पी क्यू पॅरल, मग एक्स पी अपॉन पी डी आणि एक्स क्यू अपॉन क्यू ई हे गुणोत्तर आहे. हे काय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. मराठीमध्ये काय लिहायचं आहे? प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. दुसरा त्रिकोण त्यांनी दिला आहे एक्स ई एफ. एक्स ई आणि एफ हा त्रिकोण दिलेला आहे. या त्रिकोणामध्ये क्यू आर कोणाला पॅरलल आहे? ई एफला. पण या ठिकाणी आपण पुन्हा तेच गुणोत्तर घेऊ शकतो आहे की एक्स क्यू अपॉन ई क्यू आणि नंतर एक्स आर अपॉन आर एफ हे गुणोत्तर घेऊ शकतो. ओके, एक्स क्यू अपॉन ई क्यू. पाहूयात खाली एक्स आर अपॉन आर एफ, एक्स क्यू अपॉन क्यू ई हे सुद्धा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता एक व दोनवरून आपल्याला समजलं. आता 1 व 2 वरून आपल्याला काय समजतं की एक बाजू कुठली तरी समान आली आहे. या ठिकाणी बघा एक्स क्यू अपॉन क्यू ई, एक्स क्यू अपॉन क्यू ई ही उजवी बाजू एकसारखी आली आहे. त्याच्यामुळं आपल्याला पुढच्या स्टेपला कोणती बाजू एकसारख्या लिहाव्या लागणार? एक्स पी अपॉन पी डी. या ठिकाणी बघा एक्स पी अपॉन पी डी बरोबर एक्स आर अपॉन आर एफ हे त्याने गुणोत्तर घेतले फ्रॉम 1 and 2. आता एक्स पी, आता लक्षात ठेवा एक्स पी अपॉन पी डी आणि एक्स आर अपॉन आर एफ जर होत असेल गुणोत्तर एकसारखेच असेल तर ही रेषा पी आर कोणाला समांतर असणार आहे? डी एफला समांतर असणार आहे. तर हे झालं आपलं प्रूफ. ओके, सो त्यांनी या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं आहे? सेगमेंट पी आर सेगमेंट डी एफ हे काय आहेत? पॅरलल आहेत. रिझन काय लिहायचं आहे आपल्याला? कन्वर्ट्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचे व्यत्यास. सो अशा रीतीने आपला 10वा क्वेश्चन देखील कंप्लीट झालेला आहे. नंतर 11वा प्रश्न बघूयात. 11व्या प्रश्नामध्ये हा थोडासा हॉट क्वेश्चन आहे किंवा याला स्टार आलेला आहे. बघूयात काय दिली आपल्याला इन्फॉर्मेशन. इन त्रिकोण ए बी सी रे बी डी बायसेक्ट. त्रिकोण ए बी सी मध्ये, त्रिकोण ए बी सी मध्ये काय दिलं आहे? बी डी बायसेक्ट. आता बी डी काय करतोय? अँगलला बायसेक्ट करतोय हा. नंतर दुसरा बायसेक्टर कोणता आहे? सी ई. सी हा दुसऱ्या अँगलला बायसेक्ट करतोय. या ठिकाणी आपल्याला या त्रिकोणामध्ये 2 अँगल बायसेक्टर देण्यात आलेले आहेत, एक बी आणि एक सी या ठिकाणी. तर त्यांनी सिद्ध काय करायला सांगितलं? इफ सेगमेंट ए बी इज इक्वल टू सेगमेंट ए सी. आता ए बी ही एकरूप कोणाला आहे? ए सीला एकरूप आहे, म्हणजे या दोन्ही बाजू एकसारख्या आहेत. ओके, तर देन प्रूफ काय करायचं आपल्याला? ई डी पॅरलल बी सी. आपल्याला ई डी पॅरलल बी सी दाखवायची आहे. ई डी पॅरलल बी सी दाखवायचे आहे. ओके, म्हणजे थोडक्यात काय आपल्याला हे गुणोत्तर आणायचं आहे ए ई अपॉन ई बी आणि ए डी अपॉन डी सी. हे गुणोत्तर मिळालं की आपल्याला प्रूफ काय मिळणार आहे? ई डी कोणाला समांतर असणार आहे? बी सीला. मग आपण हे गुणोत्तर आणण्याचा प्रयत्न करूयात. एकसारखं येते का ते चेक करूयात. ओके, सोल्युशन खाली पहा. सोल्युशन याचं इन त्रिकोण ए बी सी, त्रिकोण ए बी सीमध्ये रे बी डी बायसेक्ट अँगल ए बी सी. रेख बी डी हा कोण ए बी सीचा दुभाजक आहे. म्हणून आपण गुणोत्तर काय लिहितो? ए बी छेद बी सी बरोबर ए ई छेद ई बी. त्याला पहिलं कारण द्या, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर, कोन दुभाजकाचे प्रमेय, याला एक आकडा. नंतर दुसरं काय सांगितलं आहे? इन त्रिकोण ए बी सी. पुन्हा त्रिकोण ए बी सीमध्येच आता दुसरा कोन दुभाजक घेऊयात आपण. रे सी ई बायसेक्ट अँगल ए सी बी. हे पण सुद्धा आपल्याला गिवन दिलेलं आहे, म्हणजे एक पक्ष आहे. त्यावेळी तिथलं गुणोत्तर आपण कसं घेणार आहे? ए सी अपॉन बी सी इज इक्वल टू ए ई अपॉन ई बी. तर या दोघांमध्ये कॉमन फॅक्टर काय आलेला आहे बघा? ए ई आणि ई बी हा कॉमन फॅक्टर आलेला आहे दोन्ही विधानांमध्ये. म्हणून उजवी बाजू काय असणार आहे? त्याची एकसारखी असणार आहे. म्हणून ए बी छेद बी सी बरोबर काय येणार आहे? ए सी छेद बी सी. ए सी छेद काय येणार आहे? बी सी.
बट सेगमेंट ए बी इज इक्वल टू सेगमेंट ए सी. मग 1 व 2 3 वरून आपल्याला काय मिळणार आहे, गुणोत्तर ए बी अपॉन बी सी छेद ए अपॉन ई बी. म्हणजेच थोडक्यात काय, ए डी अपॉन डी सी इज इक्वल टू ए अपॉन ई बी. सो अशा रीतीने काय होणार आहे, हे गुणोत्तर मिळालं की आपल्याला प्रूफ काय मिळते, ए डी पॅरलल बी सी, कन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणाचा व्यत्यास. ठीक आहे. तर अशा रीतीने आपली ही 11 गणितं सोडून झालेली आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढे आपण 1.3 पाहणार आहोत. धन्यवाद.